समजतात याला खरंच मातंग समाजाचा पुळका असता, याला खरंच मातंग समाजाचं भलं करायचं असतं. जो लघुजी अभ्यास आयोग नेमला त्याच्या 65 तरतुदी सरकारने अग्री केल्या, फक्त काम काय केलं नाही. एक उदाहरण सांगतो, त्यामध्ये असलेलं प्रत्येक तालुक्याला मातंग समाजाची इंग्लिश स्कूल काढा, हॉस्टेल काढा. निघाल्यात त्या 2011 ला अग्री केलेला आयोग. कुठं मातंग समाजाने ते रस्त्यावर उतरले. महाराष्ट्रामध्ये जो सामाजिक न्याय विभाग आहे त्याचा निधी फक्त बौद्धासाठी खर्च केला जातो, मातंगासाठी खर्च केला जातो. तो डायव्हर्ट केला लाडकी बहिणीला. कुठं मातंग समाजाचे नेते रोडवर उतरले. एवढंच नाही, 2-3% बघतात. ही आरएसएसची सुपारी घेतली का म्हणतो मी. यायला मातंग समाजाचा पुळका नाहीच. कारण यायला मातंग समाजाचा पुळका असला एसटीला फक्त 13% भेटते. ऍक्च्युअली खुला प्रवर्ग हा 40%चा आहे. खुला प्रवर्गाचा फायदा मातंगाला घेता येतं. मग 14 मे 2026 ला फडणवीस सरकारने एक कायदा केला. त्यात आज सांगितलं जे आरक्षणाचा फायदा घेतात त्यांना खुला प्रवर्गामध्ये फायदा घेता येणार नाही. सुप्रीम कोर्ट काय सांगतं, खुला प्रवर्ग सगळ्याचा म्हणजे सगळ्याबरोबर मातंगाचा. 2-3% भांडणारे पोतराज संघटनेचे सगळे पदाधिकारी 40% का वाढत नाही. इथं मातंग समाजाचं नुकसान नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर हे 100% यांनी सुपारी घेतलेली आहे आणि सुपारी घेण्याचा उद्देश बौद्ध समाजाला टार्गेट करणे. आणि तुम्ही म्हणता टार्गेट का? कारण या महाराष्ट्रामध्ये एकच असा आंबेडकरी समाज आहे की तो अंगावर धावून जातो. अन्याय अत्याचाराच्या विरोधात विनाकारण नाही. संविधान धोक्यात असले की लढतो कोण? आरक्षण धोक्यात असले की लढतो कोण? तुम्हाला माहित असेल मागे सुप्रीम कोर्टाने 18 सुट्टी एकदम म्हणजे कमजोर केली होती. 20 लोक मेले आंबेडकरी चळवळीचे. कुठं होते? पोतराज संघटनेचे माणसं. म्हणजे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक गोष्ट सिद्ध होतं, यांना मातंग समाजाचा पुळका नाही. भीमटागर सध्याही महाराष्ट्रभर आंदोलन करत आहोत. आमची जागृतीची गर्जना चालूच आहे आणि याही पुढे लवकरात लवकर उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द जर नाही केला तर आम्ही आंदोलन तीव्र करेल. आणि पुढे जर कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाला त्यांना शासन जबाबदार राहील. पहिल्यांदा भीम टायगर सेनेच्या वतीने मी त्यांचा निषेध करतो. कारण भारतीय संविधानाचं आर्टिकल 19(1)(2) इथल्या प्रत्येक नागरिक, विद्यार्थी इत्यादी इत्यादी कोणी असेल त्यांना शांततेच्या मार्गाने विनाशस्त्र आंदोलन करणं हा त्याचा फंडामेंटल राईट आहे. आणि मग संविधानाच्या अधीन राहून आंदोलन करत असताना हा चिरडण्याचा प्रकार आहे, हा हुकुमशाहीचा प्रकार आहे. आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. पण मला आनंद वाटला यांनी न्याय दिला नाही. मोदीनं झुकलं सरकार ते लोकांपुढे. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो की तर जाती धर्माच्या भिंती तोडून सगळेजण त्या ठिकाणी हे झाले आणि ते सर्वांनी जिंकलं आणि इथं लोकशाहीच मोठी आहे दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही अभिजित दिपकेचे अभिनंदन करतो. आम्ही आपण मातंग समाजाच्या विषयी मागते असा शब्द वापरला होता, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. काय भूमिका असणार? मी आताच सांगितलं, दुर्दैवाने हे काही लोक सुपारी घेतलेली आहेत की नाही पोतराज संघटनेचे. हे चाटे क्लास मध्ये शिकलेला कसबे असेल, तुमचा ते सचिन साठे असेल, ते तुमचा काय सुधाकर भालेराव असेल, अजून मला म्हणजे बरेच आहेत नाव मला माहित नाही. तर हे या लोकांनी, पोतराज संघटनेच्या लोकांनी हे चाटे क्लास म्हणजे आरएसएसच्या अवलादीने मला संपविण्याची सुपारी घेतली. म्हणजे मी काय बोलतो, माझ्या त्यातला मतीचा अर्थ, त्या पाठीमागची भावना, त्या पाठीमागची पोटतिडक यांना समजून घ्यायची नाही. अशाचा भाग नाही, समजून घेतात. जर घेतलं तर मी मोठा होईल ना, हे लोकांसमोर त्याला येऊ देत नाही. मला मातंग समाजाबद्दल मला आदर आहे. मी मातंग समाजाला कशाला मागत्या म्हणू? मी मागत्या कोणाला म्हणालो? एका व्यक्तीला म्हणालो, ज्यांनी म्हणाला बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही, त्याला मागत्या म्हणालो. हे लाभ व्हायची काय गरज आहे? मातंग समाजाला कसं मी आदर करतो मातंग समाजाचा. जे जे बाबासाहेबांना आव्हान देईल, जे जे संविधानाला आव्हान देईल त्याची पूजा करू मी, काय त्याला वंदना करू? माझा मागत्या हा शब्द व्यक्तीसाठी होता. त्या व्यक्तीसाठी जो बाबासाहेबांना नाव ठेवतो, जो बौद्ध समाजाला चोर दरोडेखोर म्हणतो, जो कार्यक्रमामध्ये बौद्धांना बुटा आणि चपला दाखवितो, अशा व्यक्तीला बोललेला हे कृपया माझा फरक समजून घ्या. मातंग समाजाबद्दल माझा आक्षेप नाही. त्या बिचाऱ्याला अजून काही माहित नाही. मी अनेक मातंगाचा, मी सुद्धा हदगावला 7 तारखेला मोर्चा लावला. माझ्याकडे अनेक मातंग समाजाने, मी युट्यूबवर माझे व्हिडिओ आहेत,
त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. यायला याची दुकानदारी चालवायची, सुपारी घेतलेल्या बुटाला मारायला आरक्षणाला, सुपारी घेतलेल्या लोकांचं टार्गेट पूर्ण काही नाही केलं तर, आणि मग त्याला आंबेडकरी चळवळीचा आवाज दाबवायचा आणि नेतृत्व खतम करायचं, मग ते तशा पद्धतीने ते शब्द फिरतात, बाकी काही नाही. हिंगोली जिल्ह्यातील ऍक्च्युली आमचा दौरा हे जे चालू आहे महाराष्ट्रभरच आहे आमचा दौरा, त्याचा एक भाग वसमत आहे. कारण अबकड संदर्भात आम्ही जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. मुळात मला सांगायचं, आपल्याला माझा प्रश्न आहे, संविधानापेक्षा कोणी मोठं आहे का? बरोबर आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल, सुप्रीम कोर्टाने संविधानाला जन्म दिला की संविधानाने सुप्रीम कोर्टाला जन्म दिला? तर त्याचं उत्तर आहे, संविधानाने सुप्रीम कोर्टाला जन्म दिला. 124 आर्टिकल, संसदेला जन्म कोणी दिला? संविधान दिला 79 अंतर्गत. आणि म्हणून संविधानाचे जेवढे पार्ट आहेत, 8 डेटला बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान, एक प्रास्ताविक 22 भाग, 395 कलमे, 8 परिशिष्ट, विद्यमान संविधान, एक प्रास्ताविक 25 भाग, 25 भाग आणि 448 कलम आणि 12 परिशिष्ट 8 डेटला आहेत. मला प्रश्न विचारायचा आहे, यात कोणतं उपवर्गीकरणाची तरतूद आहे सांगा मला तुम्ही. सुप्रीम कोर्टाचं काम आहे संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेणे, एका तरी कलमात आहे. अशा पद्धतीने तुम्ही संविधानाची वाट लावता, आम्ही शांत बसणार आहोत का? म्हणून ती जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रावर आम्ही जनजागृती करत आहोत की अशा पद्धतीने संविधानाची कशी वाट लावतात, त्याचाच भाग आज वसमतला बैठक होती. दादा, आपण सध्या राजकारणाच्या बाबतीत आमचा कोणताही निर्णय नाही. आमच्यासाठी जे संविधानाची वाट लावत आहे, साहेब तुम्हाला काही माहित नसेल, आपण इकडं काही कार्यकर्ते आमचे नुसतंच म्हणतात मनुस्मृती कशी लागते, काय लागते. मनुस्मृती लागू झाली, तुम्हालाही धोका आहे. 10 जुलै 2025 जनसुरक्षा कायदा वाचा, सगळे तुमचे फंडामेंटल राईट धोक्यात आले. यापुढे तुम्हाला आवाज उठेल 7 वर्ष शिक्षा आहे, बेलची तरतूद नाही, काय भानगड आहे. दुसरा, राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन, धर्म स्वातंत्र्य हक्क, याच्यावर गदा आणली. तुम्हाला माहित आहे 2-3 महिन्यापूर्वी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा अस्तित्वात आला. हा एक कायदा, म्हणजे अशा पद्धतीने वाट लावली. हे मुद्दे आमच्यासाठी महत्वाचे आहेत. संविधान राहिलं तर बाकीच्या गोष्टी आहेत. म्हणून आमचा भीम टायगर सेलचा सगळा फोकस या मुद्द्यावर आहे सध्या, बाकी विषय आमच्या पुढे नाही. काय मागणी करावं हा त्याचा फंडामेंटल राईट आहे, परंतु याची जी मागण्याची पोटदुखी होती ना ती बाहेर आली. बाकी मला काही वाटत नाही. रिमनवाद्याची अवलाद आहे, या आरएसएसची अवलाद आहे, आणि अभिजित दिपकेचं आंदोलन यशस्वी झालं. या दुःखापोटी आलेली ती प्रत्येक आहे. ही केव्हा आपल्या समर्थनात नव्हते ना. ही संविधान बदला म्हणणारी अवलाद, हे आरक्षण बदला तर म्हणणार. त्यासाठी स्ट्रगल करायला, आपण फाईट करायला तयार असलं पाहिजेत, आणि त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. भीम टायगर सज्ज आहे.